कल्पना करा, एक असा काळ जेव्हा पृथ्वीवर अन्याय वाढत चालला होता. लोक त्रस्त झाले होते आणि त्या अंधारातून प्रकाश आणण्यासाठी देवाने घेतला एक महान अवतार. खूप वर्षांपूर्वी अयोध्या नावाचं एक सुंदर आणि समृद्ध राज्य होतं. त्या राज्यावर राजा दशरथ राज्य करत होते. ते खूप शूर आणि न्यायप्रिय राजा होते. पण त्यांच्या आयुष्यात एक मोठं दुःख होतं. त्यांना मूल नव्हतं. राजानं अनेक प्रयत्न केले आणि शेवटी त्यांनी एक मोठा यज्ञ केला पुत्रप्राप्तीसाठी. देव त्यांच्या भक्तीवर प्रसन्न झाले आणि काही दिवसांनी त्यांच्या आयुष्यात आनंदाचा क्षण आला. राजा दशरथांना 4 पुत्र झाले: राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. यातील राम हा सर्वात मोठा आणि अत्यंत गुणी, शांत, प्रामाणिक आणि धैर्यवान होता. रामाचा जन्म झाला तो दिवस म्हणजेच रामनवमी. हा दिवस चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 9व्या दिवशी साजरा केला जातो. त्या दिवशी संपूर्ण अयोध्येत आनंदाचा उत्सव साजरा झाला. लोकांनी दीप लावले, गाणी गायली आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. राम लहानपणापासूनच सगळ्यांचा लाडका होता. तो नेहमी सत्य बोलायचा, मोठ्यांचा आदर करायचा आणि सगळ्यांशी प्रेमानं वागायचा. वनवास आणि संघर्ष राम मोठा झाला आणि त्याचा विवाह सीतेसोबत झाला. सीता ही खूप सुंदर, समजूतदार आणि सद्गुणी होती. सगळं काही छान चाललं होतं. पण एक दिवस असा आला जो रामाच्या आयुष्यात मोठा वळण घेऊन आला. राजा दशरथांनी रामाला राजा बनवण्याचा निर्णय घेतला. पण कैकेयी नावाच्या राणीनं एक मागणी केली. तिनं रामाला 14 वर्षांचा वनवास आणि तिच्या मुलाला भरतला राजा बनवण्याची इच्छा व्यक्त केली. राजा दशरथ दुःखी झाले, पण त्यांनी दिलेलं वचन मोडू शकत नव्हते. रामानं कोणताही विरोध न करता शांतपणे वनवास स्वीकारला, कारण त्याच्यासाठी वडिलांचं वचन सर्वात महत्त्वाचं होतं. सीता आणि लक्ष्मण देखील त्याच्यासोबत वनात गेले. वनात त्यांनी अनेक संकटांना तोंड दिलं, पण त्यांनी कधीही धैर्य सोडलं नाही. एक दिवस रावण नावाच्या राक्षसानं सीतेचं अपहरण केलं. राम खूप दुःखी झाला, पण त्यानं हार मानली नाही. त्यानं सीतेला परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. विजय आणि संदेश रामाला हनुमान आणि वानर सेनेची मदत मिळाली. हनुमान हा रामाचा सर्वात मोठा भक्त होता. हनुमानानं लंकेत जाऊन सीतेचा शोध लावला आणि रामाला तिचा पत्ता सांगितला. यानंतर राम आणि रावण यांच्यात भयंकर युद्ध झालं. हे युद्ध चांगल्या आणि वाईट यांच्यातलं होतं आणि शेवटी रामानं रावणाचा पराभव केला. सत्याचा विजय झाला आणि अन्यायाचा अंत झाला. राम सीतेसोबत अयोध्येत परत आला आणि पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण निर्माण झालं.